ॲडमिन डॅशबोर्ड आहे, जिथे आपण बघतोय ड्रायव्हर डिटेल्स. ड्रायव्हर डिटेल्समध्ये झालं तर या लिस्ट तुम्हाला ड्रायव्हरच्या दिसतील, ज्यामध्ये ॲड न्यू ड्रायव्हर म्हणजे आपण एखादा नवीन ड्रायव्हर आला तर त्याची इन्फॉर्मेशन जी आहे आपण फिलअप करू शकतो. जसं की आता आपण एखाद्या ड्रायव्हरची इन्फॉर्मेशन फिलअप करून बघूया. जसं की इथे फुल नेम आहे, इथे त्याचा ईमेल ॲड्रेस आहे, अँड देन त्याच्यानंतर पाहिलं तर फोन नंबर आहे आणि लायसन्स नंबर पण आपल्याला इथे दिसून येईल. देन त्याचा आधार नंबर आहे आणि त्याच्यानंतर त्याची इमेज येणार, म्हणजे ड्रायव्हरचा तुमच्याकडे फोटो येणार की आपल्याकडे कुठला ड्रायव्हर आहे. आणि इथे त्याच्याकडे असणारा लायसन्सची जी काही फोटो आहे, फोटो कॉपी, ती इथे येणार. आणि आधारची पण इमेज, त्याची आधारची जी फोटो कॉपी आहे ती सुद्धा याच्यामध्ये येणार, जिथे आपण ऍड ड्रायव्हर करू शकतो पूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप झाल्यानंतर. देन ऍडिंग ड्रायव्हर झाल्यानंतर ती जी लिस्ट आहे ती आपल्याला इथे शो होऊन, लिस्टमध्ये त्या ड्रायव्हरची लिस्ट शो झालेली आहे. जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याकडनं काही चुकी झाली तर आपण एडिट करून आपण त्या ड्रायव्हरची परत एकदा इन्फॉर्मेशन बघू शकतो की काय काय आपल्याला एडिट करायचंय. जसं की साहिलचं सरनेम आपण बघतोय तर आपल्याला माने करायचं, देशमुख झालं होतं, माने केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा ईमेल आयडी, आधार नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, कॉन्टॅक्ट आणि सेव्ह चेंजेस. आता जर तो ड्रायव्हर आपल्याकडे नसेल तर ह्या लिस्ट मधून आपण त्याला डिलीट पण करू शकतो. बघूया, आपण असाइन व्हेकल मध्ये आलोय. असाइन व्हेकल मध्ये आपल्याला दिसेल की ऍड न्यू कॅब, म्हणजे आपल्याकडे जर एखादी गाडी येते तर त्या कॅबची माहिती आपण इथे ऍड करू शकतो. जसं की इथे कॅब नंबर दिलेला आहे, आपण इथे ऍड करून बघूया की आपल्याकडे एका कॅबचा नंबर आहे. IMEI नंबर म्हणजे काय, तर IMEI नंबर म्हणजे तुमच्या गाडीमध्ये जर GPS असेल तर तुम्ही GPSचा नंबर फिल करू शकता, नसेल तर काही हरकत नाही. इन्शुरन्स नंबर आहे तो पण ऍड करू शकता. त्यानंतर डेट पण तुम्ही इथे टाकू शकता. आजची आपण इथे डेट टाकतोय. देन रजिस्टर्ड नंबर पण आपण इथे शो करू शकतो. आणि आपल्या गाडीची इमेज जी आहे, म्हणजे आपल्याकडे कुठली कॅब असेल त्याची इमेज पण आपण इथे ऍड करू शकतो. देन ऍड कॅब असाइन व्हेकल. असाइन व्हेकल मध्ये जर आपल्याकडे कुठली नवीन ट्रिप आली असेल तर त्या ट्रिपची माहिती आपण इथे भरू शकतो. जसं की इथे कस्टमरचं नेम आहे. देन त्यानंतर आपण कस्टमरचं नेम टाकल्यानंतर फोन नंबर आहे. देन त्याच्यानंतर पिकअप लोकेशन पुणे आपलं, ड्रॉप लोकेशन गोवा आहे. आता आपल्या ट्रिपचं टाईप काय, हवरली आहे, वन वे आहे की, त्यानंतर व्हेकल टाईप आहे की हॅचबॅक आहे की सेदन आहे की गाडीची टाईप कुठली आहे. देन पिकअप टायमिंग, आपल्या गाडीला किती वेळ लागणार आहे पिकअप टायमिंगसाठी. देन इस्टिमेटेड डिस्टन्स किती असणार आहे गाडीचं. देन इस्टिमेटेड फेअर म्हणजे गाडीमध्ये किती पैसे लागणार आहेत. देन त्याच्यानंतर ड्युरेशन्स किती लागणार आहे आपल्याला, म्हणजे किती वेळ लागणार आहे. आणि काही स्पेशल इन्स्ट्रक्शन असतील तर त्या पण आपण त्यामध्ये फिल करू शकतो. आणि ॲडमिन नोट ते ऑप्शनल आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट ड्रायव्हर, जे ड्रायव्हर ट्रिपवरती नाही गेलेले आहेत त्यांची नावे तुम्हाला दिसेल. आणि सिलेक्ट कॅबमध्ये जर आपण बघितलं तर ज्या कॅब ट्रिपवरती नाही आहे ते सुद्धा तुम्हाला इथून दिसून येईल. आणि असाइन कॅब क्रिएट ट्रिप म्हणून आपण सेव्ह करू शकता, ज्यामुळे आपल्या कॅबची माहिती जी आहे ती सक्सेसफुल मध्ये. देन आपल्याला एखाद्या क्लायंट कंपनीला इनव्हॉइस जनरेट करून द्यायचं असेल तर आपण इथे इनव्हॉइस मध्ये जाऊ शकतो. जसं की इथे इनव्हॉइस इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर इथे कंपनीची इन्फॉर्मेशन आपल्याला फिलअप करून घ्यावी लागेल. देन तुमच्या कस्टमरचं जे काही माहिती असेल ते सुद्धा तुम्ही इथे फिलअप करू शकता. देन क्लायंटची इन्फॉर्मेशन पण इथे दिलेली आहे. त्यानंतर तुमच्या ट्रिपचे काही डिटेल्स असतील, बुकिंगचे काही डिटेल्स असतील ते फिलअप करायचे आहे. जसं की बुकिंग डिटेल्समध्ये पाहिलं, व्हेकल टाईप काय आहे, बेस फेअर काय, ड्रायव्हर अलाउन्सेस किती लागले, सर्व्हिसचा चार्ज किती आहे, GST किती आहे. देन इथे बँक डिटेल्स दिलेले आहे आणि सिग्नेचर आहे. ही आपण फाईल यामध्ये ऍड करू शकतो आणि आपलं जे PDF आहे तिथून आपण इनव्हॉइस जनरेट करू शकतो.